जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यामध्ये मे महिन्यातच बागायती कापूस लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली। 15 मे पासून कापूस लागवड झाल्यामुळे आता जागोजागी भर उन्हामध्ये हिरवेगार कापसाचे शेत दिसत आहे। चोपडा तालुक्यामधील चहार्डी गावामधील अनिल पाटील या शेतकऱ्याने आपल्या 2.5 एकर जागेमध्ये कापूस लागवड केली असून वेळीच कापूस लागवड केल्यामुळे कापसाचे पीक बहरू लागले। लागवडी दरम्यान काही प्रयोगही केल्याचं पाटील यांनी न्यूज अनकटशी बोलताना माहिती दिली। भाऊ, हा जो तुम्ही कापूस लागवड केलेला आहे, हा कोणत्या तारखेला लागवड केली होती? 16 मे रोजी आपण लावलेला आहे। पहिल्यांदा अगोदर मशागत केली। मशागत केल्यानंतर बैलजोडीच्या साहाय्याने आपण त्याच्या साऱ्या ओढल्यानंतर मजूर लावून 4x2 वर आपण कापूस टोचलेला आहे। आजची परिस्थिती, आजच्या घडीला कापूस उत्तम दिसतोय। पुढेही मला याच्यापेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे। या परिसरात माझ्या मते तरी मी पहिला शेतकरी असेल की 16 मेला जो लावलेला कापूस आहे तो एकदम उत्तम आणि चांगल्या प्रकारे, आणि जर्मिनेशन पण चांगली झालेली आहे। मला चालण्याचीही गरज भासलेली नाही आहे। तर पाणी पण भरपूर असल्यामुळे पाण्याचा आवर्तन पण आपण आठवड्यातून 3 वेळेस 4 वेळेस देत असून त्याच्यामुळे माझा कापूस एकदम व्यवस्थिशीर बसलेला आहे। हा जो तुम्ही कापूस लागवड केलेला आहे, याच्यावर तुम्ही काही रासायनिक खत वगैरे दिलं आहे का? अजून तर काहीच नाही दिलेलं आपण, पण तो म्हणतात ना कंपनीवाले की 20-21 दिवस नंतर पहिला डोस द्यावा लागतो। पण माझा कापूस आज 17-18 दिवसाचा झाल्यावर मी अजून तर काही आवश्यकता भासत नाही आहे। पण जेव्हा पाऊस वगैरेचं वातावरण राहील तेव्हा मी पहिला डोस देणारच आहे। तुम्ही रासायनिक खतांचा जास्त वापर करणार आहात का गावरान खत तुम्ही या शेतामध्ये टाकलेले आहे? सहसा सेंद्रिय खताचाच जास्त वापर करतो। मग नंतर जर सेंद्रिय खतावर जर आपल्याला रिझल्ट नाही भेटला तेव्हा कदाचित मी ऑर्गॅनिक म्हणून घेतो। हा जो कापूस लागवड केलेला आहे, तुम्ही 4x2 हीच निवड का केली? 4x3 का लावला नाही? 4x2 वर असं होतं की आपलं क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पन्न जास्त येईल आपल्याला, म्हणून आपण 4x2 वर घेतलेलं आहे। म्हणजे झाडांची संख्या वाढेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बरोबर, म्हणजे आपले झाडं जास्त वाढतील, रोपं जास्त वाढलं की उत्पन्न जास्त वाढणार आहे, म्हणून आपण ती निवड करतो। चोपडा तालुक्यातील चार्डी येथील शेतकरी की ते नोकरी सांभाळत असताना पत्रकारिता या क्षेत्रात देखील ते आवर्जून उत्कृष्ट कामगिरी करतात। अशातच त्यांना शेतीची आवड निर्माण झाली, आणि शेतीची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी विविध तंत्रज्ञान वापरून एक आगळीवेगळी शेती करण्याचा त्यांचा मानस होता, आणि त्या क्षेत्रामध्ये ते पात्र देखील ठरले। कारण की मित्र, जर आपण पाहायला गेलं तर शेती करणं फार अवघड आजच्या घडीला होऊन बसलेले आहे। कारण की शेतमजूर मिळत नाही, मिळतं तर रोजंदारी आवाच्या सवा त्यांना आपल्याला द्यावा लागतो। परंतु असे काही एक व्यक्ती आहेत अनिल पाटील, की त्यांनी आपल्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये 4x2 ही कापसाची लागवड करून एक लोकांना हवा वाटेल या पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे। आणि आता जर आपण त्यांच्या शेतामध्ये पाहिलं तर एवढं छान उत्कृष्ट त्यांचा कापूस उगवण शक्ती झालेला आहे, आणि कापसाची वाढ पण चांगली झालेली दिसत आहे। याच्यामुळे परिसरातील जेवढेही शेतकरी आहेत किंवा गावातील जेवढे शेतकरी आहेत की त्यांना त्यांच्या शेतामध्ये आवर्जून ते कापूस पाण्यास येत असतात। कारण की हा जो कापूस त्यांनी लागवड केलेला आहे, या कापसाची वाढ व कापसाचा जो टवटवीतपणा आहे हा खरंच वाखाणण्याजोगा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, चार्डी, चोपडा।